ती वेळ होती जेव्हा दिल्लीच्या आकाशात 349 लोकांना घेऊन जाणारी 2 विमानं एकमेकांच्या समोर येत होती. एका विमानाला दिल्ली एअरपोर्टवर उतरायचं होतं, तर दुसरं विमान दिल्लीहून उड्डाण करून पुढे जात होतं. दोन्ही विमानांचे पायलट एकाच एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून सूचना घेत होते आणि त्यांच्यामध्ये 1000 फूट अंतरही ठेवण्यात आलं होतं. पण तरीही काही क्षणातच दोन्ही विमानं एकमेकांना धडकली. चूक कुठे झाली आणि जबाबदार कोण? ओमी टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहितीये का, दर मिनिटाला आकाशात 15,000 ते 25,000 विमानं उडत असतात आणि दररोज 1,00,000हून अधिक फ्लाइट्स सुरक्षितपणे लँड होतात. मग एवढ्या गर्दीत विमानं एकमेकांना टक्कर का देत नाहीत? याचं कारण म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि आकाशात असणारे एअरवेज. जसं जमिनीवर हायवे असतात, तसंच आकाशातही इमॅजिनरी रूट्स असतात. या एअरवेजवर विमानं वेगवेगळ्या उंचीवर उडवली जातात. उदाहरणार्थ, पूर्वेकडे जाणाऱ्या फ्लाइट्स ऑड अल्टिट्यूडवर आणि पश्चिमेकडे जाणाऱ्या इव्हन अल्टिट्यूडवर, म्हणजे 35,000, 37,000 किंवा 34,000, 36,000 फूट. यामुळे हजारो विमानं सुरक्षितपणे एकमेकांना क्रॉस करतात. पण 12 नोव्हेंबर 1996च्या संध्याकाळी दिल्लीच्या आकाशात काहीतरी भयंकर घडलं. कझाकिस्तान एअरलाइन्सची फ्लाईट 1907 दिल्लीकडे येत होती, तर दुसरीकडे सौदी एअरलाइन्सची फ्लाईट SV763 दिल्लीहून जेद्दाकडे निघाली होती. एका विमानात 37 लोक तर दुसऱ्यात 312 लोक, एकूण 349 जीव. संध्याकाळी 6:34 ATCने कझाक विमानाला 15,000 फूटपर्यंत खाली येण्याची परवानगी दिली आणि काही मिनिटांनी सौदी विमानाला 14,000 फूटवर थांबायला सांगितलं. दोन्ही विमानं एकाच रस्त्यावर, फक्त 1000 फूट अंतरावर. इथेच सुरू झाली चूक. कझाक विमानाचा क्रू इंग्रजीमध्ये फ्लुएंट नव्हता. त्यांच्याकडे एक रेडिओ ऑपरेटर होता जो ATCचं इंग्रजी रशियनमध्ये ट्रान्सलेट करत होता. पण ही ट्रान्सलेशन्स उशिरा आणि कधीकधी चुकीची होत होती. 6:39 कझाक विमानाने रिपोर्ट दिलं की ते 15,000 फुटावर आहेत, पण प्रत्यक्षात ते 16,000 फुटावरून खाली येत होते आणि चुकून ते 14,000 फुटावर आले, जिथे आधीच सौदी विमान उडत होतं. फक्त काही सेकंद आणि मग आकाशात एक भयंकर स्फोट झाला. दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना धडकले. सौदीचं बोईंग 747 हवेतच फुटलं आणि कझाक विमान स्पिन होत खाली कोसळलं. या अपघातात 349 पैकी एकही जिवंत वाचलं नाही. तपासात समोर आलं की 1. कझाक क्रूला ATCच्या सूचना नीट समजल्या नाहीत. 2. रेडिओ ऑपरेटरमुळे कम्युनिकेशन डिले झाला. 3. ATCने फक्त 1000 फूट अंतर ठेवले, जे अपुरे होतं. आणि 4. त्यावेळेस रडार अल्टिट्यूड दाखवत नव्हतं. या अपघातानंतर एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल झाले. TCAS म्हणजेच ट्रॅफिक कोलिजन अवॉइडन्स सिस्टम अनिवार्य झाला. सर्व पायलटसाठी इंग्रजी प्रोफिशियन्सी कंपल्सरी झाली आणि ॲडव्हान्स्ड रडार सिस्टम्स बसवण्यात आले. आज जगभर हजारो विमानं सुरक्षितपणे उडतात, कारण त्या एका भीषण अपघातातून खूप मोठा धडा शिकला गेला. जर तुम्हाला ही माहिती थोडी वेगळी आणि विचार करायला लावणारी वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ओमी टीव्हीला सपोर्ट करा.